मित्रांनो, ऋतिक रोशनचा धूम 2 चित्रपट तुम्ही पाहिला असेलच आणि त्यातील तो बहुचर्चित सीन, तो ज्यामध्ये म्युझियममधून तो हिरा चोरतो, इतक्या टाईट सिक्युरिटीमधून तो त्या पुतळ्याच्या वेषांतर करून पुतळ्याच्या याच्यामध्ये लपवून त्या रिमोट कंट्रोल कारने टाईट सिक्युरिटी असताना सुद्धा तो हिरा चोरतो आणि कुणालाही थांग पत्ता लागत नाही. अशाच प्रकारची एक सत्य घटना देखील घडलेली आहे. कुठे घडली आहे? पॅरिसमध्ये घडली आहे. पॅरिसच्या एका म्युझियममधून चोरट्यांनी चक्क 8 मिनिटांमध्ये ही चोरी केली. किती रुपयाचे दागिने लंपास केले ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हे चोरटे अखेर कसे जेरबंद झाले तेही आपण या व्हिडिओमध्ये पटकन समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर पॅरिसच्या लुवर म्युझियममध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे दागिने ठेवण्यात आलेले होते प्रदर्शनासाठी. या चोरट्यांनी इथं डल्ला टाकला. आठवड्याभराआधी ही चोरी झालेली होती. तर 2 जणांना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे. चोरीच्या घटनेनंतर जवळपास आठवड्याभराने ही चोरटे जेरबंद झाले. चोरांनी म्युझियममधून $102 मिलियन म्हणजे 8 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ऐतिहासिक दागिने चोरले होते. पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली की शनिवारी संध्याकाळी तपासकर्त्यांनी ही कारवाई केली. देश सोडण्याच्या तयारीत असताना एकाला पॅरिस चार्ल्स डिगॉल विमानतळावर अटक करण्यात आली. आता फ्रेंच मीडिया रिपोर्टनुसार दोघेही 30 वर्षांचे आहेत आणि त्यांचं नाव आधीच पोलीस रेकॉर्डमध्ये असल्याचंही समोर आलं आहे. DNA सॅम्पलद्वारे एका संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे. तर त्या घटनास्थळावरून सुमारे 150 फॉरेन्सिक सॅम्पलसुद्धा पोलिसांनी गोळा केले आहेत. गेल्या रविवारच्या सकाळी फक्त 8 मिनिटात अंदाजे 8 अब्ज रुपयांचे दागिने या चोरट्यांनी चोरले होते आणि चोरांनी बास्केट लिफ्टचा वापर केला आणि म्युझियमच्या भिंतीवर चढले, खिडकी तोडली, डिस्प्ले केस फोडली आणि त्यानंतर त्यांनी दागिने घेतले आणि तिथून पळ काढला. स्कूटी घेऊन हे दोघं पळतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे आणि त्या क्रेनच्या लिफ्ट बास्केटमध्ये पण हे कशा प्रकारे उतरत आहेत तो देखील व्हिडिओ समोर आला आहे, जो तुम्ही पाहत असाल. आता या प्रकरणामध्ये या चोरट्यांना कशा प्रकारे शिक्षा होते ते पुढे कळेलच. मात्र अशा प्रकारे धूम स्टाईल यांनी चोरी केली आणि त्यानंतर चित्रपट असतो, पण सत्यामध्ये तुम्ही चोर कितीही शातीर असले तरी पोलिसांच्या तुम्ही जाळ्यात कधी ना कधी अडकालच, हे यातून सिद्ध होतं. तुम्हाला याबाबतचे अपडेट कसे वाटले, ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असंच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.